हॅलो, नमस्कार. तर चला आज आपण बनवूया मस्त अशा धोप्याच्या पानांच्या वड्या. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. सो व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. नॉर्मली आपण जशा वड्या स्टीम करतो ना, त्याच्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण करणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया. मी पानं घेतली आहेत. त्याच्यासाठी इथे मी अर्धा कप बेसन घेतला आहे आणि 1 कप तांदळाचं पीठ घेणार आहे. तांदळाच्या पिठामुळे ना छान कुरकुरीत होतात त्या, त्यामुळे बेसन कमी आणि तांदळाचं पीठ जास्त वापरायचं आहे इथे आपल्याला. आता आपण आपले सगळे ड्राय मसाले घालायचे याच्यामध्ये. त्यात मी घालणार आहे धनेपूड. 3 चमचे धनेपूड घातले आहे मी ह्याच्यामध्ये. 3 चमचे धनेपूड, थोडीशी हळद, लाल तिखट, जिरेपूड असं सगळं घालायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला. 3 चमचे धनेपूड घातलं असेल तर 2 चमचे जिरेपूड घालायची आपल्याला. तिखट घातलं आहे. आता थोडासा ओवा घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये घालायला. त्या ओव्याला आपल्याला हातानेच असं छान कुस्करून घ्यायचं आहे आणि मग घालायचं आहे. त्याने त्याचा सुगंध छान येतो. थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता मी इथे एक छोटा लिंबू घेतला आहे, त्या लिंबाचा रस घालायचा आहे. तुम्ही यात चिंचेचा कोळ पण घालू शकता किंवा मग दही पण घालू शकता, तिन्ही चालतं. आता मी त्यात लिंबाचा रस वापरते आहे. आता त्याच्यात थोडेसे तीळ घालूया आपण. 1-2 चमचे तेल घालणार आहे. या पद्धतीने घालायचं आहे आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याच्यात पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याचा घट्टसर करून घ्यायचं आहे. त्यामुळे जितकं पाणी लागेल तितकंच घालायचं आहे, थोडं थोडं करून. आता इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून मी ह्याला मिक्स करून घेणार आहे. हे आपल्याला एकदम भज्यांसारखं पातळ नाही भिजवायचं आहे, थोडंसं घट्टसर भिजवायचं आहे. तर आता हे पूर्ण भिजवायला मला 1 कप पाणी लागलं. तुम्हाला जर वाटत असेल हे जरा जास्त घट्ट झालं तर तुम्ही किंचित पाणी अजून घालू शकता, पण 1 कप पाणी याला पुरे होतं. अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकसाथ सगळं पाणी टाकून देऊ नका, कारण जर ते पातळ झालं तर त्या वड्या होणार नाहीत व्यवस्थित आपल्या. हे बघा, हे असं झालं आहे. आपल्याला हे असंच हवं आहे, इतकं घट्टच हवं आहे आपल्याला हे पीठ. हे बघा, या पद्धतीने. तर आता इथे मी प्लेट न घेता एक असा गंज घेतला आहे, थोडासा खोलगट बॉटमचा. ह्याला आपण एकदम थोडंसं तेल पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे गंजाला, अशा पद्धतीने. आता आपण ह्याला ठेवूया साईडला आणि आता आपण आपले पानं करायला घेऊया. इथे हे आपल्याला असं पान घ्यायचं आहे. ही बाहेरची बाजू बाहेर ठेवायची आहे आणि आतली बाजू घ्यायची आहे आणि ह्याला लावायचं आहे आपल्याला. खूप जास्त नाही लावायचं आहे, जितकं एक पतली लेअर लावून घ्यायची आहे फक्त. आता आमच्याकडे ना नागपूर साईडला म्हणा याला आळूचे पानं नाही म्हणत, तर आमच्या इथे याला धोप्याचे पानं म्हणतात. सो या वडीलासुद्धा आम्ही धोप्याच्या पानांची वडी असंच म्हणतो. तुमच्या इथे तुम्ही काय म्हणता हे मला नक्की कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे आणि आपण हे एकावर एक नाही ठेवणार आहोत. थोडंसं वर आणि थोडंसं खाली असं करून घेणार आहोत, जेणेकरून तो गोळा आपला चांगला होईल, रोल चांगला बसेल आपला. हे बघा, हे मी थोडंसं खाली घेतलं आहे. हे बघा, ह्याचं टोक थोडंसं खाली घेतलं आहे. आता जे दुसरं पान असणार आहे ते असं थोडंसं वरती घ्यायचं आहे. याने काय होईल ना, आपला रोल जो आहे ना तो व्यवस्थित होईल आहे आणि जास्त असं पीठ लागणार नाही, मोकळा राहील आणि थोडासा मोठा पण होईल तो, आणि त्याच्या लेयर्स छान पडतील आहेत. सो अशा पद्धतीने मी हे सगळं करून घेणार आहे आणि आता आपण याला रोल करायचं आहे. असं साईडनी पहिले आपण याला बंद करून द्यायचं आहे, जेणेकरून आतलं पीठ बाहेर निघू नये आणि रोल व्यवस्थित बसेल. आता ह्याला आपल्याला टाईट असं बांधून घ्यायचं आहे. जरा हलक्या हाताने पण जरा टाईट रोल बांधायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपलं पान पण फाटायला नको आहे. असेच मी हे 2 रोल्स बनवून घेतले आहेत. आता ह्याला वाफवायला मी प्लेट नाही घेतली, जसं तुम्हाला मी आधी सांगितलं. मी ह्या गंजात ठेवणार आहे. आता या गंजात ठेवण्याचं कारण मी तुम्हाला सांगते. ह्याला आपण असं उभं ठेवणार आहोत,
जेणेकरून त्या आपल्या ज्या वड्या आपण जेव्हा कापू तेव्हा त्या सर्कल दिसतील आहेत. नाही तर आपण प्लेटमध्ये ठेवतो तेव्हा ते एका साईडनी चपकलं जातं. आता इथे मी प्रेशर पॅनमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि ह्याच्यात ह्या वड्या ठेवणार आहे. झाकणाला रिंग आणि शिट्टी दोन्ही नाही लावायचं आहे, असेच ठेवायचे आहे आणि ह्याला एक 15 मिनटं आपण वाफवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे झालं की याला काढून थंड करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हा रोल सगळ्या साईडने व्यवस्थित गोल आहे, कुठूनही चपकला नाही आहे. जेव्हा आपण प्लेटमध्ये ठेवतो जी बाजू खाली असते प्लेटमध्ये ती थोडीशी दबते, त्यामुळे आपण जेव्हा वड्या कापतो तेव्हा त्या पूर्ण गोलाकारमध्ये होत नाही. म्हणून आपण ह्या गंजामध्ये अशा उभ्या करून ठेवायच्या आणि वाफवायच्या, जेणेकरून ती कोणत्या साईडने दबणार नाही आणि बघा अशा छान गोलाकार होईल त्याचा. आता आपण हे थंड झालं आहे. आता आपण हे कापून घ्यायचं आहे. थोडंसं चाकूला तेल लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने ह्याला कापून घ्यायचं. अशा पद्धतीने वड्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तुम्ही बघू शकता किती सर्कल झाला आहे, बघा मस्त गोलाकार झाला आहे आणि लेयर्स पण खूप छान आले. आता आपण याला डीप फ्राय करणार आहोत. तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. 2 ते 3 मिनटं लागतात ह्याला तळायला. चांगलं कडकडीत तेलात तळायचे, नाही तर तेलकट होतात. अशा पद्धतीने इतक्या कुरकुरीत आणि मस्त लागतात ना या खायला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा बेसन कमी घ्यायचं आणि तांदळाचं पीठ जास्त घ्यायचं. हे बघा मस्त अशा कुरकुरीत अळू वड्या तयार आहेत. आमच्या इथे याला धोप्याच्या वड्या म्हणतात, कारण आमच्या इथे धोप्याचं पान म्हणतात, अळूचं पान नाही म्हणत. सो रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. रेसिपी ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा. थँक्यू.